विसरलोय आज माहिती आहे. अरे नालायकांनो, लाज वाटू द्या. शिक्षक वर्गात आले, काय पद्धत. नमस्ते कोण म्हणेल. सर, आज तुमचा मूड लय खराब दिसतोय. मॅडमने दिलं नाही वाटत. काय जेवायला हो सर. उभा राह, उभा राह. काय बोलला. अहो सर, जेवायला हो सर. अरे लाज वाटली पाहिजे. शिक्षकाला असं बोलतो का. तर त्याच्यात काय लाज आता. नाही दिला रात्री मला मॅडमने जेवायला. उपाशी मी. एक काम करतो, आजपासून तुझ्याच घरी रोज जेवायला येतो. चालेल ना. माझे खायचे वांदे घरी. मगाच खाली कामा शहाणपणा सुचतो. आपला पोषणार आहे ना. पोषणार्थ तुमच्यासाठी बाळांनो. तुमच्यासाठी आहे ना. चला विद्यार्थ्यांनो, आता मी हजेरी घेतोय. सर्वांनी हजेरी द्या. आदेश. आलोय ना सर. आलोय ना. काय पद्धत. एक सर म्हण. यस सर. वाचता सर. हा बस खाली. विशाल. यस सर. गणेश. सर, तो नाही आलाय. कुठे गेलाय. त्याच्या घरी कारण आहे आज. बोकड्या कापल्या त्याच्या घरी. तर तुम्ही नाही गेले. नाही, आम्हाला शाळा इम्पॉर्टंट आहे त्याच्यापेक्षा. वा वा वा. शाळा इम्पॉर्टंट आहे का. तुम्हाला नेलं नाही का रे भिकाऱ्यांनो. हा लई शाळा इम्पॉर्टंट आहे. अभ्यास करायला नको. तुषार. यस सर. सिद्धेश. यस सर. एवढा सूर नाही लावायचा. यस सर काय समजत नाही का मला. फक्त यस सर म्हण. यस सर. थोडं जोरात. यस सर. ओके. तर चला मित्रांनो, मी आज तुम्हाला काय प्रश्न विचारतो. मला सर्वांनी उत्तर सांगायचं. हो. चला. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो. तर मला त्याचं उत्तर फक्त बोट वर करायचं. हो. चालेल ना. तर सांगा बरं, ताजमहाल कोणी बांधला. एकालाच येते फक्त. अहो सर, मीच हुशार आहे या वर्गात. बाकी काय गोळे. बरं उभा राह. हा. सांग, ताजमहाल कोणी बांधला. रामलालनी. रामलाल. हा रामलाल कोण आहे. अहो सर, आमचं घर पण त्यांनी बांधलं रामलालनी. अरे मित्रा, तुमचं घर नाही विचारलं मी. ताजमहाल 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 कोणी बांधला ते सांग. गौंड्यांनी. आता माझं डोकं नको सरकून देऊ. गौंड्यांना कोणी बांधायला लावला. ठेकेदारांनी. आणि ठेकेदारांना. अहो सर, एवढा नाही माहिती. एवढा हुशार नाही मी. अरे मग कशाला हात वर केला मूर्खा साला. नाही येत प्रश्नाचं उत्तर तर कशाला हात वर केला. बस खाली. तू माहिती का नाही येत कोणाला. येत होतं पण विसरून गेलो सर. हा तुम्हाला येईल ना, येईल ना. चला मी सांगतो मित्रांनो. ऐका मित्रांनो, ताजमहाल हा बांधला शहाजहाननी. कोणी. हा. आणि त्या शहाजहाननी त्याच्या बायको, त्याचं एवढं प्रेम होतं का त्यांनी त्याच्या बायकोसाठी ताजमहाल बांधला. आणि आज आजकालचे आपले लोक साधं बायकोसाठी उपासाला केळं पण आणती नाही. आणि मूर्खा, माझं नाही विचारलं तुला का. बात मध्ये मध्ये नको बोलो. हा. तर मग समजलं तुम्हाला ताजमहाल कोणी बांधला. हा. आता परत तुम्हाला जर कोणी विचारलं तर सांगता आलं पाहिजे उत्तर. हा ठीक आहे. चला. तर मित्रांनो, तुम्हाला मी अजून एक प्रश्न विचारतो. तर त्याचं उत्तर येईल ना तुम्हाला. बर सांगा बरं, गुरुत्व आकर्षणाचा शोध कोणी लावला. हा आदेश, तू तर लय हुशार आहे. प्रत्येक वेळा बोटवर करतो पण तुला येत तर काहीच नाही रे. हो सर, या टाइमला एक चान्स. बरं उभा राह. सांग, गुरुत्व आकर्षणाचा शोध कोणी लावला. सफरचंदानी. तुझ्या बापाने पाहिलं का सफरचंद कस काय शोध लावील. अरे सफरचंद त्याच्या डोक्यावर पडलं होतं. तू शोध लावणारा कोण होता ते सांग मला. ते बस खाली ना. हा सिद्धेश. सिद्धेश बरोबर सांग. सांग बरं सिद्धेश. गुरुत्व आकर्षणाचा शोध आहे ना, ते सफरचंदाच्या झाडाखाली जो टाकला माणूस बसेल होता ना, त्याने लावला. अरे त्याचं नाव गाव आहे का नाही काही. सर, तेवढं त्याने माहिती मला. मग मी तुला तेवढ्यासाठीच विचारलं होतं. सर मी सांगू का. हा सांग बरं.
तर पंडित नेहरूंनी लावला शोध. अरे पंडित नेहरूंनी देशासाठी आपला स्वातंत्र्यासाठी काहीतरी केलं होतं, त्याला शोधबीज लावायला टाइम नव्हता आणि तो कुठून शोध लावेल? तर आज मेन माणूस होता. अरे देशासाठी मेन होता रे मूर्ख कुठला. बस खाली, काही उत्तर नका देऊ पानतटवाणी मला. सर मी सांगू? बरं विशाल सांग बरं. गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटनने लावला. खा जरा खा, त्याचा शिका त्याच्याकडनं काहीतरी. हा लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला, आदर्श घ्या जरा त्याचा. हा एवढा अभ्यास करतो बघा, त्यांनी बरोबर उत्तर सांगितलं. टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. तर विशाल आता अभ्यास करायचा बस खाली. तर मित्रांनो ऐका, आजचा आपला विषय आहे गुरुत्वाकर्षण आणि त्याच विषयी मी आज तुम्हाला जरा माहिती देतो. हा व्यवस्थित ऐकायचं, समजलं? हो. तर मित्रांनो ऐकून घ्या. गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटनने लावला. आपल्या विषयांनी बरोबर उत्तर दिलंय, पण न्यूटन कसा लावला ते ऐका मित्रांनो. एक सफरचंदाचं झाड होतं, त्या झाडाखाली न्यूटन बसेल होता. हा तर त्याच्या डोक्यावर वरतून सफरचंद टपकन डोक्यात पडलं. हा टकल्याने फुटलं. अरे मूर्खा, सफरचंद येते ते काय दगड आहे का? मध्ये मध्ये बोललो का? मला चालणार नाही, मध्ये मध्ये बोलले चालणार नाही. तर मित्रांनो त्याच्या डोक्यात सफरचंद पडलं आणि आपल्यासारखं ते डाकतं काय, पहिलं खाऊन घ्या हा अशी आपली पब्लिक. पण न्यूटननी तसा विचार नाही केला. न्यूटननी हा विचार केला, सफरचंद वरतून खालीच कसं काय आलं. मग त्यांनी या गोष्टीवर जरा खोल अभ्यास केला आणि मग त्यांनी शोध लावला. जडत्व, गुरुत्वाकर्षणाचे काही 3 नियम आहे. मग त्याचा पहिला नियम आहे तो वेग वगैरे, वेग कसा त्याचं कार्य, आणि दुसरा नियम आहे तो जडत्वचा. असे गुरुत्वाकर्षणाचे 3 नियम न्यूटननी सांगितलेले. तर मित्रांनो आता मला बी एवढंच माहिती, याच्या पुढचं मला बी एवढं काही सांगता नाही येणार. मग तुम्हाला आता मी सांगतो मित्रांनो, उद्या येताना सर्वांनी या टॉपिक वर अभ्यास करून यायचा, समजलं? जर तुम्ही अभ्यास करून आले नाही तर उद्या मी कोंबडा बनवेल. सर ऐका ना, काय रे? कोंबड्या थोडा झणझणीत करा. मी ना उद्या रॉयल स्टॅकचा खांबा घेऊन येतो आपल्याला. वा 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 वा, बघा सिद्धेशचे संस्कार. रॉयल स्टॅगचा खंबा घेऊन येतोय ना तू सिद्धेश? हो. एक काम कर, उद्या येताना तुझ्या बापाला पण घेऊन ये. आपण तिघे बसून आहे ना सोबत मस्त कोंबडा खाऊ आणि दारू बी पिऊ. हा नाही हो सर, हो नाही हो सर, चुकी झाली. Sorry. लाज वाटली पाहिजे. आपण शाळेत शिकायला येतो का असे धंदे करायला येतो? शिकायला येतो सर. हा रिकाम्या उठाराट्या नाही करायच्या, गपचित अभ्यास करायचा, समजलं? हो. हा